आपण पाहत आहात SM मराठी न्यूज। लोकशाहीच्या रक्षणासाठी सदैव कटिबद्ध असलेले एक रोखठोक व लढाऊ न्यूज चॅनल SM मराठी न्यूज, जिथे अन्याय तिथे आम्ही। पेठ वडगावसह परिसरात घरगुती गणरायाचे भक्तिमय वातावरणात विसर्जन, कृत्रिम कुंडात हजारो गणेश मूर्ती दान। गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या च्या गजरात जड अंतकरणाने भक्तिमय वातावरणात हातकणंगले तालुक्यातील पेठ वडगावसह परिसरातील 7 दिवसाच्या घरगुती गणपती व गौरीचे विसर्जन करण्यात आले। वडगाव नगर परिषद वडगाव व उत्कर्ष सामाजिक सेवाभावी मंडळ सनगर समाज पेठ वडगाव यांच्या संयुक्त विद्यमाने नगरपालिका चौकामध्ये स्वच्छ सर्वेक्षण 2025 व माझी वसुंधरा अभियान 6.0 अंतर्गत कृत्रिम कुंडामध्ये गणेश मूर्ती दान व निर्माल्य संकलन मोहीम राबवण्यात आली। यावेळी वडगाव नगर परिषदेचे मुख्याधिकारी सुमित जाधव, सनगर समाज अध्यक्ष बजरंग सनगर, उपाध्यक्ष संतोष सनगर, जय भवानी पतसंस्थेचे चेअरमन विलास सनगर, पत्रकार प्रकाश कांबळे, संकेत सनगर, रोहित सनगर, लिंगाप्पा पठाणे, सनी भोरे, महेश भंडारे, स्नेहल पवार, ज्योती मोरे, वर्षा बनसोडे, स्वाती माळी, जयश्री लोहार यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते। यावेळी बोलताना वडगाव नगर परिषदेचे स्वच्छता दूत संतोष सनगर म्हणाले की गेली 11 वर्ष झालं वडगाव नगर परिषदेच्या वतीने पर्यावरणपूरक मूर्तीदान उपक्रम राबवण्यात येत आहे। प्रत्येक वर्षी जवळजवळ 2,500 मूर्ती दान होतात। यावर्षीही जवळपास 2,400 मूर्ती दान करण्यात आल्या आहेत। या उपक्रमास नागरिकांचाही मोठ्या प्रमाणात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे। मूर्तीदान केल्यामुळे पाण्याचे प्रदूषण कमी होत आहे। पेठ वडगावमधील विजयसिंह यादव चौकातील रत्नाकर बँकेसमोर ही नगरपालिकेच्या वतीने कृत्रिम कुंड ठेवण्यात आला होता। यामध्ये हजारो मूर्ती संकलित झाल्या। यावेळी राहुल बुवा, धनाजी पाटील, भवन मोरे, अमित धनवडे, रणजित माने, सपना सावंत, काजल धनवडे, आकाश धारवड हे कर्मचारी उपस्थित होते। पेठ वडगावमधील गणेश मंदिर जवळील तळ्याजवळ नगरपालिकेच्या वतीने कृत्रिम कुंड ठेवला होता। यामध्येही हजारो मूर्ती दान करण्यात आल्या। यावेळी नगरपालिकेचे अमित गायकवाड, दत्तात्रय यादव, संदीप कांबळे, नितीन पाटणे, ओंकार महाडिक, सुरेश भोपळे, संदीप कांबळे, SI इत्यादी कर्मचारी उपस्थित होते। पेठ वडगावसह वाठार, अंबप, पाडळी, अंबपवाडी, किनी, घुणकी, तळणसदे, पारगाव परिसरातील भक्तिमय वातावरणामध्ये घरगुती गणरायाला निरोप देण्यात आला। घरगुती गणेश विसर्जनासाठी होणारी गर्दी लक्षात घेता वडगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रमोद शिंदे यांनी पोलीस बंदोबस्त ठेवून विसर्जन सुरळीत पार पाडावे असे नेटके नियोजन केले होते। SM मराठी न्यूज पेठ वडगाव, प्रतिनिधी प्रकाश कांबळे। नमस्कार। वडगाव नगर परिषदेच्या वतीनं गेले 10 ते 12 वर्षापासून मूर्तीदान उपक्रम राबवला जातो। पर्यावरणपूरक असं वडगाव शहरामध्ये नागरिकांना आवाहन करण्यात येते की बाबा मूर्ती दान करा। नागरिकांकडून पर्यावरणपूरक अशा या उपक्रमाचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळतो। दरवर्षी 2,500 मूर्ती या ठिकाणी दान केले जातात आणि पाण्याचं प्रदूषण होण्यापासून वाचवलं जातं। यावर्षीही आतापर्यंत 6 वाजेपर्यंत 1700 मूर्त्या दान केलेल्या आहेत नागरिकांनी। वडगाव शहरातील नागरिकांचं वडगाव नगरपालिका प्रशासन नागरिकांच्या वतीनं पर्यावरणप्रेमींच्या वतीनं खूप खूप आभार। आणि या ठिकाणी वडगाव शहरात विविध ठिकाणी उत्कर्ष सनगर समाज मंडळ असू दे, युवा ग्रुप असू दे, विविध ठिकाणी सावरकर चौक असू दे, गणेश तलावाजवळ असू दे आणि यासह अन्य 7 ते 8 ठिकाणी रामनगरमधील ग्रुपच्या वतीनं या ठिकाणी मूर्तीदान उपक्रम राबवला जातो। अत्यंत उत्साही वातावरणात या ठिकाणी नागरिकही सहभाग घेतात मूर्तीदान उपक्रम राबवण्यासाठी। यामध्ये शहरातील विविध तरुण मंडळी, नागरिक, ज्येष्ठ नागरिक याचा उत्साही सहभाग असतो आणि नागरिकांनी उत्स्फूर्तपणे मूर्तीदान केल्याबद्दल वडगाव नगर परिषद असू दे, पर्यावरणप्रेमी नागरिकांच्या वतीनं आपले खूप खूप आभार व्यक्त करतो। धन्यवाद। गणपती बाप्पा SM मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।